नगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात आणि रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी राहुरीतील वकिलांनी आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। राहुरी येथे वकील संघटनेच्या वतीने प्रथमच एकत्रितपणे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून महामार्गाच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। नगर मनमाड महामार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अपूर्ण कामे आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे वाहन चालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या मार्गावर सातत्याने अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। देशभरातून येणाऱ्या अनेक प्रवाशांसह स्थानिक नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। मात्र महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वकिलांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करावी आणि कामाला आवश्यक ती गती द्यावी अशी मागणी यावेळी वकिलांच्या वतीने करण्यात आली। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट भगवान उरे, प्रवीण पागिरे, महेश काळे, आर.डी. बाजकर, के.डी. मुसमाडे, एस.के. भंडारी, एल.बी. विधाटे, प्रकाश संसारे, सुंदर बापू माने, ऋषिकेश मोरे, संदीप खपके, अमोल डवले, पी.एम. शिरसाट, डी.पी. गाडे, जी.डी. तनपुरे, पी.पी. चोकर, एम.बी. देशमुख, अनिता तोडमल, कल्याणी पागिरे, उज्ज्वला शेरकर, सविता गांधीले आदींच्या सह्या आहेत। या आंदोलनाला विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी पाठिंबा दिला। कायद्याच्या चौकटीत नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे वकील महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात थेट आंदोलनात सहभागी झाल्याने या प्रश्नांची तीव्रता अधोरेखित झाली आहे। या वकिलांच्या या आंदोलनानंतर शासन व प्रशासन नंतर नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाची कितपत दखल घेते आणि कामाला गती देण्यासाठी कोणती ठोस कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्व वकील बांधवांचा आभार मानायचा आहे की आज या तालुक्यामध्ये एवढे सुशिक्षित लोक असताना देखील डॉक्टर्स, वकील, टीचर्स, ॲडव्होकेट, इंजिनियर्स हे आज पुढे येत आहे आणि या रस्त्यासाठी आंदोलन करताय। इतर लोकांचं काय चाललंय मला काय माहित नाही, तर वकील बांधवांनी जे आंदोलन पुकारलं आहे मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो। आणि या रस्त्याच्या संदर्भामध्ये खूप लोकांचा मृत्यू गेला आहे, ते सर्वांचा जीव तर परत येणार नाहीये, तर मी त्या सर्व मृत व्यक्तींचं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबांना मी हे सांगू इच्छितो की आम्ही आमची जबाबदारी पार पाडण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो आहे, तुम्ही आम्हाला माफ करा। पण इथून पुढे आज या तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती जिथे कुठे आम्हाला असं वाटेल की अडचण होत आहे तर आम्ही नक्कीच तिथे पुढे येऊन जनतेसाठी आम्ही उभं राहणार आहे। मला अजून एक विनंती करायची आहे, जे आपले डी फॅक्टो पालकमंत्री आहे, डी फॅक्टो पालकमंत्र्यांनी मला माहिती आहे रस्त्याचं काम चालू आहे, तुम्ही खूपच कष्ट घेताय, त्रास घेताय, या रस्त्याचं काम चालू आहे, दिल्लीवरून डांबर आणलं जाते, ठीक आहे, त्याच्याशी काही संबंध नाही। पण तुम्हाला जर आठवत असेल की हा रस्ता इंग्रजांनी ज्यावेळेस केला होता तो सिमेंटचा होता, सिमेंटचा रस्ता तुम्ही का काढला मला हे कळत नाहीये। ब्रिटिशर्सने सिमेंटचा रस्ता काहीतरी डोकं लावून केला असेल। हा जो 80 किलोमीटरचा रस्ता आहे, 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून देखील हा जर होत नसेल तर या स्वातंत्र्याचा अर्थ काय मला एक सांगा। मुळा नदी ते प्रवरा नदी ही ब्लॅक सॉइल रिजन असल्यामुळे इथला रोड खचणार आहे, तर तुम्ही हा रोड सिमेंटचाच केला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि अजून देखील मला हे सांगायचंय, ठीक आहे रस्त्याचा मला मी प्रॉब्लेम समजतोय, पण त्याच्यासाठी पर्याय उपाय काय करू शकतात। जिथे रोड जास्त खराब आहे तिथे तुम्ही साइन बोर्ड्स लावा, रिफ्लेक्टर्स लावा, आणि आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे, जी कोणती रेल्वे इथून पास होती त्या रेल्वेला 1 मिनिट का होईना राहुरीमध्ये थांबा द्या, जेणेकरून ज्यांना पुण्याकडे जायचंय, नगरकडे जायचंय, इकडे मनमाडकडे जायचंय त्यांना हा प्रवास सुखकर हो अशी मी आम्ही देशाचे कितीतरी हायवे केले। अरे बाबा तुम्ही नागपूरचे आहात, तुम्ही या विद्यापीठामध्ये आले, तुम्ही नगर मनमाड हायवेने कधीतरी जाऊन बघा, शिर्डी ते नगरचा प्रवास करून बघा, मग तुम्हाला परिस्थिती कळेल। मोदी साहेब आले, अमित शाह साहेब आले, वेगवेगळे मंत्री, केंद्रीय मंत्री यांनी जिल्ह्यामध्ये बोलवले, परंतु कधी एकाही मंत्र्याला शिर्डी ते नगर मनमाड हायवेने या ठिकाणी या राजकीय नेत्यांनी नेलं नाही। फक्त आपला राजकीय स्वार्थ बघण्यासाठी या ठिकाणी हे लोक केंद्राच्या वेगवेगळ्या नेत्यांना बोलवतात,
दिल्लीमध्ये जातात, नेत्यांच्या भेटी घेतात, परंतु कोणी या रस्त्याची व्यथा त्या ठिकाणी मानत नाही. आतापर्यंत 30 ठेकेदार झाले, 3 ते 4 वेळेस टेंडर काढले. आता कोणीतरी नॅशनल हायवेचा प्रतिनिधी या ठिकाणी आला आणि तो सांगू राहिला रस्त्याची अनेक वर्षांपासूनची दुरावस्था आहे आणि या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे आमच्या ज्या काही लहान गाड्या आहेत त्या खराब होतात. त्याचप्रमाणे आम्हाला कोर्टात जाण्यासाठी आणि ज्या काही महिला कर्मचारी आहेत त्यांना कोर्टात कामासाठी येण्यासाठी उशीर होतो. त्याचप्रमाणे नवीन गाड्या आमच्या खराब होतात आणि ह्या ज्या रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. अगदी आम्हाला जीव मुठीत धरून कोर्टामध्ये कामासाठी यावं लागतं आणि म्हणूनच आमची महाराष्ट्र शासनाला आणि परिवहन मंत्रालयाला एक विनंती आहे की त्यांनी ह्या रस्त्याचं तातडीने काम करून घ्यावं आणि आमचा हा जो मोठा प्रश्न आहे रस्त्याचा नगर मनमाड हायवे हा एकदम सुसज्ज परिस्थितीत आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी आमची वकील संघाची सगळ्यांची मागणी आहे.